नमस्कार. स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात आले. आज मुंबईच्या आझाद मैदान येथेही आंदोलन करण्यात आले. राज्यातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला विविध संघटनांकडून विरोध केला जात आहे. तसेच हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व संजय राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाकडून हिंदीच्या जी.आरची आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी महिला शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या आंदोलनापूर्वी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मराठी अभ्यासक केंद्राच्या प्रमुखांसह व समविचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर आझाद मैदान येथे सरकारच्या जी.आरची होळी करण्यात आली. तर या आंदोलनाला ठाकरेंचे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे नेते हे देखील उपस्थित होते. आपण पाहू शकता, शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या जी.आरची होळी करण्यात आली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही दबाव आणू इच्छित नाहीयेत. आम्ही हे स्वीकारतच नाहीये. ते एखादी गोष्ट लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने तो विषय संपवला आहे. आम्ही त्या जी.आरची होळी केली आहे. त्यामुळे तो जी.आर आहे हे मानण्याचे कारण नाही. आम्ही हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.